अज्ञात बामट्यांनी रात्रीच्या दरम्यान घराच्या खिडकीचे ग्रिल तोडून खिडकीतून घरात प्रवेश केला आणि घरातील सामानाची उचकापाचक करून कपाटातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना राहुरी शहरात दिनांक 21 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली। नवनाथ भादुजी दराडे वय 53 वर्ष हे राहुरी येथील कृषी विद्यापीठात कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदावर नोकरी करत असून ते राहुरी शहरातील कोर्ट परिसरात उर्मी फेजच्या पुढे राहवायस आहेत। दिनांक 20 जुलै 2025 रोजी रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान नवनाथ दराडे, त्यांची पत्नी व मुलगा हे जेवण करून घराचा मुख्य दरवाजा आतून बंद करून वरच्या मजल्यावरील रूममध्ये झोपी गेले होते। दराडे कुटुंब गाढ झोपेत असताना अज्ञात भामट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे ग्रिल कटरच्या साहाय्याने कापले आणि खिडकीमधून घरात प्रवेश केला। नंतर भामट्यांनी घरातील सामानाची उचकापाचक करून कपाटातील सोन्याच्या बांगड्या, कानातील वेल व पिळ्याची अंगठी असे 7 तोळ्याचे सोन्याचे दागिने व 60,000 रुपये रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल तसेच बँकेचे पासबुक, चेकबुक व आधार कार्ड चोरून नेले। दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 7 वाजे दरम्यान नवनाथ दराडे यांच्या पत्नी झोपेतून उठून खालच्या रूममध्ये आल्या, तेव्हा त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडून कपाटातील दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे दिसून आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। नवनाथ भादुजी दराडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 803/2025 भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाप्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास राहुरी पोलीस पथकाकडून सुरू आहे। या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरवासियांकडून होत आहे। प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।